नमस्कार, मीनाक्षी रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी आईस्क्रीम पार्लरसारखा किंवा गाड्यावर मिळतो तसा क्रीमी दाटसर असा फालुदा करणार आहोत। फालुदा दोन प्रकारचा करणार आहोत, एक चॉकलेट फालुदा, दुसरा रोज फालुदा किंवा रूह अफजा फालुदा। तर त्यासाठी काही मी खास टिप्स सांगितलेत। तर इथे आपण 1 लिटर दूध घेतले। दूध घेताना फुल फॅट्स दूध वापरायचं, शक्यतो म्हशीचं दूध वापरायचं म्हणजे फालुदा छान होतो। तर इथे 2.5 टेबलस्पून मी कस्टर्ड पावडर घेतली। ही पावडर पूर्णपणे व्हॅनिला फ्लेवरचीच घ्यायची, दुसरा कोणताही फ्लेवर वापरायचा नाही। फालुद्यासाठी कस्टर्ड पावडर ही व्हॅनिला फ्लेवरचीच वापरायची। तर ह्यामधलं मी अर्धा कप दूध काढून घेते। दूध थंड आहे। नेहमी कस्टर्ड पावडर मिक्स करताना कधीही गरम दुधाचा वापर करायचा नाही, थंड दुधामध्येच कस्टर्ड पावडर मिक्स करायची, याचा फ्लेवरही छान राहतो आणि गुठळ्या अजिबात होत नाहीत। तर अशा पद्धतीने मी हे मिक्स करून घेतले, मी बाजूला ठेवून टाकते। तर आता आपण इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे। हे दूध नेहमी लक्षात ठेवायचं की आपण ज्यावेळेस फालुदा तयार करतो त्यावेळेस कधीही दूध तापवलेलं वापरायचं नाही किंवा जादा तापवून त्याच्यावरती साई येऊ द्यायचं नाही। जर तापवलेलं दूध तुम्ही वापरलं तर त्याच्यावरती साई आलेली असते आणि साईमध्ये पूर्ण क्रीम एकवटलं जातं आणि त्यामुळे फालुदा म्हणावा तितका क्रीमी होत नाही आणि तापवतानाही साई पकडू द्यायची नाही। तर दूध मात्र व्यवस्थित तापवलं गेलं पाहिजे। सतत ढवळत राहायचं दूध तापवताना आणि जाड तळ असलेलं पातेलं घ्यायचं म्हणजे दूध छान तापलं जातं। इथे आपण दूध कुठेही आटवणार नाही आहे, तरीही आपण एक बेस तयार करणार आहोत फालुदाचा आणि हा बेस तयार करून तुम्ही 8 दिवसासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हवा त्यावेळेस तुम्हाला मी फालुदा तयार करू शकता। तर मी शेवयाचा बेस किंवा दुधाचा बेस कशा पद्धतीने करायचा फालुद्यासाठी ते तुम्हाला दाखवणार आहे। तर काही टिप्स आहेत छोटे छोटे, अगदी सोपे आहेत। तर इथं मी दूध गरम करायला ठेवले, मधून मी दूध हलवून घेणार आहे म्हणजे साई पकडणार नाही। इथे एक पॅन ठेवलं आहे, पॅनमध्ये मी पाणी घातलं आहे, पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यावरती आपल्या शेवई टाकून घ्यायचे। शेवई टाकताना लक्षात ठेवायचं कधी बारीक शेवई जी खिरीची मिळते ती वापरायची नाही, अशा पद्धतीची शेवई असते जाडसर, मार्केटमध्ये आरामात मिळते ती वापरायची। खरं तर रॉयल फालुदामध्ये कस्टर्ड शेवईच वापरली जाते, तर प्रत्येकाला घरी प्रत्येकाला कस्टर्ड शेवई करणे शक्य होत नाही किंवा त्यामध्ये वेळही जातो। त्यासाठी हा पर्याय खूप छान आहे। अजिबात समजत नाही आहे कस्टर्ड शेवई वापरली की ही साधी शेवई वापरली आहे। तर ही बाजारामध्ये मार्केटमध्ये आरामात मिळते, ही थोडीशी जाडसर असते, खूपही जाड नाही आणि बारीक नाही अशी। तर हे शेवई आपलं उकळून घ्यायचं आहे, ओव्हर कुक करायची नाही, फक्त हाताने तुटेल इतपतच आपलं शिजवून घ्यायचे। आता एका गॅसवरती मी दूध ठेवले, एका गॅसवरती मी शेवई उकळायला ठेवले। तर इथं दूध सतत हलवते मी, दुधाला हलकासा दाटसरपणा यायला लागला किंवा दूध तापले बऱ्यापैकी, त्याच्यावरती मी 3.5 टेबलस्पून साखर टाकली। हे प्रमाण अगदी योग्य आहे। तुम्हाला खूप गोड आवडत असेल तर तुम्ही ते साखर थोडीशी जादा ॲड करू शकता, कारण कस्टर्ड पावडरमध्ये थोडासा गोडवा असतो, आईस्क्रीममध्ये गोडवा असतो, त्यामुळे आपण इथे साखर 3.5 टेबलस्पूनच मी वापरले। तर आता हे आपण जे कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं दूध आहे हे हळूहळू घालायचं आहे आणि सतत ढवळायचं आहे। इथं गॅस मिडियमवरती ठेवायचा आहे, हाय फ्लेमवरती नाही ठेवायचा आणि सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे गुठळी अजिबात होणार नाही आहे। अशा पद्धतीने मी सर्व कस्टर्ड पावडर जे मिश्रण तयार केलं होतं ते घालून घेतलं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे। दुधाला हलकासा दाटसरपणा आला की हे दूध गॅस बंद करायचं, रूम टेम्परेचरला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर 4 तासासाठी आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं। तर इथे दूध खूप दाटसर करायचं नाही किंवा घट्टसर करायचं नाही, मधून मी दूध हलवून घेते। इकडे शेवई बघा, शेवई छान शिजली आता बघा, अशा पद्धतीने कट होते, ओव्हर कुक अजिबात करायचं नाही, नाहीतर गाळ होतो त्याचा। अशा पद्धतीने तुटली की बस इतकी शिजवायची। आणि आता आपल्याला मी गॅस बंद केला आहे आणि एक पातेलं घेणार आहे, त्याच्यावरती एक चाळण ठेवायची अशा पद्धतीने आणि त्याच्यावरती पाण्यासहित ही शेवई ओतून घ्यायची म्हणजे पाणी पूर्ण गरम निथळलं गेलं पाहिजे। पूर्ण मी शेवई घालून घेतली आणि ह्याच्यावरती अजिबात वेळ न घालवता थंड पाणी 2 ग्लास ओतून घ्यायचं म्हणजे तो कुकिंगची जी प्रक्रिया चालू आहे ती पूर्णपणे थांबली जाते आणि शेवया पूर्णपणे मोकळ्या होतात। अशा पद्धतीने थंड पाणी 2 ग्लास मी टाकून घेणार आहे। पाणी टाकून घेतलं, आता बघा हे पाणी थंड पाणीही निथळलं गेलं। आता शेवई आपली प्रत्येक शेवई मोकळी झाली, हलकी झाली, फ्लफी झाली, हे थंड पाणी घातल्यामुळे होतं। ही एक महत्त्वाची टिप्स आहे की अशा पद्धतीने तुम्ही शेवया शिजवून घ्यायचं, गरम पाणी निथळायचं आणि त्याच्यावरती लगेच थंड पाणी ओतून घ्यायचं। तर आता ह्या शेवया ह्याही तुम्ही स्टोअर करून
ठेवू शकता फ्रीजमध्ये 8 दिवसासाठी. तर कशा ठेवायच्या, मी ते काचेचं बाऊल घेतलं आहे, तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता. त्याच्यावरती शेवई घातली आणि शेवई बुडेल इतपत थंड पाणी घालायचं आहे आणि पाण्यासहितच आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे. तुम्ही 4 ते 5 दिवसासाठी आरामात ठेवू शकता. अजिबात ही शेवई खराब होत नाही आणि एक शेवई अशी मोकळी राहते. आपण फालुदा खाताना कसे आपल्या पिताना म्हणजे खात पितो आपण फालुदा, तशा पद्धतीने ही शेवई होते. बघा अशा पद्धतीने पाण्याचा लेअर ठेवायचा. ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि हे फ्रीजमध्ये मी ठेवून टाकणार आहे. हे तुम्ही 4-5 दिवस हा बेस तुम्ही करून ठेवू शकता. दुधाचा बेस मी तुम्हाला दाखवते. दूध आणि शेवया अशा पद्धतीने तुम्ही फ्रीजमध्ये करून ठेवल्या की तुम्हाला कधीही आयत्या वेळेला फालुदा सर्व करता येतो. आता दूधही बघा, दूध हे छानसारखं आता क्रीमी होत आलं आहे. इथे मी गॅस बंद करणार आहे आणि रूम टेम्परेचरला पूर्णपणे थंड करून घेणार आहे आणि दूध थंड झाल्यानंतर मी 4 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. दूध हे थंड झाल्यानंतर परत दुधाला थोडासा दाटसरपणा येतो, त्यामुळे इतपतच दाट करायचं. ह्याच्यापेक्षा जास्त दाट केलं तर रबडी तयार होते. तर जो फालुदाचा बेस असतो तो अशा पद्धतीनं कस्टर्ड पावडर मिक्स करून बेस तयार केला जातो. आता बघा दूध छानसारखं गरम झालं आहे आपलं. मी आता गॅस बंद करते. हलकासा क्रीमीपणा पहिला आला आहे, बस इतपतच ठेवायचं आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि दूध थंड करायला मी ठेवून टाकते. आता अशा पद्धतीने छानसारखं दूध आपलं थंडच होतं आहे. दूध थंड होईपर्यंत मी आता रूम टेम्परेचर थंड करून नंतरच रूम टेम्परेचरला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवायचं. आता मी ते एक ग्लास घेतला आहे. ग्लासमध्ये 2 टेबलस्पून मी ते सब्जाचे बी घेणार आहे. सब्जा उन्हाळ्यामध्ये जरूर खावा. उष्णता शरीरातली कमी करतो, शरीराला थंडावा देतो आणि पचन क्रिया खूप छान सुधारते सब्जा खाल्ल्यामुळे किंवा पिल्यामुळे. अशा पद्धतीने मी सब्जात पाणी ओतून घेतलं आहे. हा 10 मिनटातच अगदी फुलला जातो. तर अशा पद्धतीने सब्जाही तुम्ही करून सब्जा चांगला फुलल्यानंतर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. सब्जा, दुधाचा बेस आणि शेवया असं तुम्ही करून जर ठेवलं तर आयत्या वेळी तुम्हाला कधीही पटकन झटपट फालुदा तयार करता येतो. मस्तपैकी झालं अगदी. तर आता आपण शेवई मी आता फ्रीजमध्ये ठेवून घेतली होती. तर आता हे मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवते. किंवा कमीत कमी 4 तास तरी लागतात फ्रीजमध्ये थंड व्हायला सर्व. 4 तासांनी करावी किंवा मग 1 दिवस जरी ठेवलं तरी अतिशय छान होते. आता ही शेवई फ्रीजमधून काढून घेतली, पूर्ण थंड झाले आणि पाण्यामध्येच मी शेवई ठेवली, पाण्यातून अजिबात बाहेर काढलेली नाही. आता जेवढा तुम्हाला फालुदा सर्व करायचा आहे घ्यायचं आहे तितकी शेवई काढून घ्यायची ह्यामधली आणि काढताना चाळणीवरती काढायची, म्हणजे पूर्ण ह्यातलं पाणी निथळ गेलं पाहिजे. फालुद्यामध्ये पाण्याचा अंश एक थेंबी जाता कामा नये, नाहीतर फालुद्याची टेस्ट पूर्णपणे बदलली जाते. तुम्हाला मी अगदी आईस्क्रीम पार्लरमध्ये जशा पद्धतीने फालुदा बनवतात त्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगते. आता शेवया नितळत ठेवलेत. आता फ्रीजमधून दूध काढून घेतलं आहे. दुधालाही किती छानसं दाटसरपणा आला आहे बघा. दुधालाही 5 ते 6 तास होऊन गेले. फ्रीजमध्ये थंड झाले, दूध अतिशय थंड झाले आणि पूर्णपणे क्रीमी झाले. अशा पद्धतीनं इतकाच दाटसरपणा पाहिजे. ह्याच्यापेक्षा दाट दुधाचा वापर नाही करायचा. हे बरोबर अगदी प्रमाण आहे किंवा अशाच पद्धतीनं दूध व्हायला पाहिजे. तर आता आपण कशा पद्धतीने सर्व करायचं हे मी तुम्हाला सांगते. आता आपण फालुदा सर्व करूया. सुरुवातीला मी ग्लासमध्ये रूह अफजा 2 टेबलस्पून टाकून घेतला. 2 ते 2.5 टेबलस्पून टाकून घ्यायचं आहे. रोज सिरप टाकू शकता तुम्ही. तिथे मी रूह अफजा वापरलं. त्याच्यावरती आपल्याला सब्जा टाकून घ्यायचा आहे. सब्जा जो फुललेला आहे तो टाकून घ्यायचा आहे. हे सर्व थंड असायला हवं. इथे 2 टेबलस्पून सब्जा टाकला. सब्जा छान फुललं एकदम. तर अशा पद्धतीने लेअर देत जायचं. तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने जरी लेअर दिले तरीही चालतं. आता सब्जाचा रूह अफजाचा लेअर झाला, सब्जाचा लेअर झाला. आता ह्याच्यावरती आपल्याला ज्या आपण शेवया पाणी निथळून घेतले थंड त्या टाकून घ्यायच्यात. इथे सांगितल्याप्रमाणे अशाच पद्धतीची शेवया वापरायची, खूप बारीक शेवई वापरायची नाही. आता ह्याच्यावरती जे आपण थंड केलेलं दूध आहे ते दूध टाकून घेते मी. कस्टर्ड बेसचं जे आपण बेस तयार करून घेतला आहे दुधाचा ते दूध टाकून घ्यायचं अशा पद्धतीने.
आणि ह्याच्यावरती मी थोडासा सब्जा टाकणार आहे आणि ह्याच्यावरती मी व्हॅनिला आईस्क्रीम टाकून घेते. इथे व्हॅनिला आईस्क्रीमचा वापर करायचा, त्यामुळे अतिशय छान लागतं. आणि त्याच्यावर थोडासा रूह अफजा टाकून घ्यायचं. तर अशा पद्धतीनं थंड शेवाई, थंड दूध आणि आपला व्हॅनिला आईस्क्रीम अतिशय छान फालुदा तयार होतो. त्याच्यावर थोडंसं रूह अफजा टाकून घ्यायचं आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे. काजू, बदाम आणि पिस्ता टाकून घेणार आहे मी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स टाकू शकता. तर अशा पद्धतीनं आपलं हे आईस्क्रीम टाकून झालं आहे, ड्रायफ्रूट्स टाकून झालेत आणि आपला हा क्रीमी असा आपला रूह अफजा किंवा रोज फालुदा तयार झाला आहे. तर आता आपण ह्याच्यानंतर चॉकलेट फालुदा करायला घेऊया. तर इथे मी ग्लास घेतला आणि ग्लासमध्ये चॉकलेट सिरप टाकून घेतले. हा मुलांचा अतिशय आवडता फालुदा आहे. करायला अतिशय सोपं आहे, कारण मार्केटमध्ये खूप महाग मिळतो हा. तर त्याच्यावरती सब्जा टाकून घेतला 2 टेबलस्पून. हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. त्याच्यावरती थंड शेवया टाकल्यानंतर त्याच्यावरती मी थोडंसं टुटी फ्रुटी टाकले. इथे तुम्ही चोको चिप्सही टाकू शकता. मी थोडासा रूह अफजा टाकला आहे. इथे तुम्ही चॉकलेट सिरपही टाकू शकता. आणि त्याच्यावरती आपल्याला हे जे थंड दूध आहे ते टाकून घ्यायचं. म्हणजे दुधाचा बेस आपण केला आहे फालुद्याचा, तो टाकून घेतला. आणि त्याच्यावरती मी व्हॅनिला आईस्क्रीमच टाकणार आहे. इथे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिथे चॉकलेट आईस्क्रीमचाही वापर करू शकता. खरं चॉकलेट सिरप आणि व्हॅनिला आईस्क्रीम अतिशय जबरदस्त लागतं. आणि त्याच्यावरती मी चॉकलेट सिरप टाकले, थोडेसे काजू बदाम पिस्ते टाकले, थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेतले. जे तुम्हाला आवडतात ते तुम्ही टाकू शकता. आणि त्याच्यावरती थोडंसं परत मी चॉकलेट सिरप टाकलं आणि हलकंसं चमच्याने हलवून घेतलं आहे. अशा पद्धतीने आपलं हे चॉकलेट फालुदा तयार झाला आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली जर माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. रेसिपी आवडते लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितले त्या टिप्स वापरून तुम्हीही मार्केटसारखा अगदी क्रीमी दाटसर फालुदा तयार करा. तर अशा पद्धतीने आपला फालुदा तयार झालेला आहे. तर ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून जरूर सांगा. तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.